न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सरकार गंभीर असल्याचं सांगितले। शेतकऱ्याच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। शिर्डी इथं प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक 20 ते 30% वाढ झाली आहे। दरवर्षी किती इंधन लागतं याचा अंदाज प्रशासनाला असतो, मात्र अचानक इतकी वाढ होत असेल तर त्यामागे काहीतरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना इंधन मिळावे आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठी उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितले। काही जिल्ह्यात वाहनांचे आरसी बुक तपासून डिझेल देण्याची पद्धत सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले। तसेच पुरवठा साखळीतील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले। अचानक वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। ग्रामीण भागामध्ये पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, रांगा लागतायत आणि कुठेतरी या संदर्भात मी कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे, त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।